अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत, हे बघा 23 एप्रिल म्हणजे मंगळवारी आहे हनुमान जयंती। मित्रांनो, या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काही खास गोष्टी घरी आणायच्या आहे, काही खास वस्तू ज्या आहे मित्रांनो ते घरी आणायच्या आहे। आपले घर सुख समृद्धीने भरून जाईल मित्रांनो। हे बघा, या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे, नकारात्मक ऊर्जा निघून जाईल, घरात सुख शांती नांदेल मित्रांनो, म्हणून आपल्याला ह्या वस्तू घरी आणायच्या आहे। हे बघा, आपल्याला व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला माहिती समजेल, तुम्हाला उपाय समजेल, तुम्हाला वस्तू घरी आणता येईल मित्रांनो। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि एक लाईक करत चला। तुमचं एक लाईक बघितल्यानंतर मला खूप खूप आनंद होतो मित्रांनो, प्लीज एक लाईक करत चला। हे बघा, हनुमान जयंतीच्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत। हे बघा, हनुमान जयंतीला ह्या गोष्टी घरी आणायच्या आहे मित्रांनो। अनेक समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल, अनेक समस्या आपल्या दूर होतील, घरात सकारात्मकता ऊर्जा येईल मित्रांनो। हे बघा, हनुमानांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये सुख शांती नांदते। याशिवाय या संबंधित आपण हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे व्रत पण करणे शुभ आहे मित्रांनो। या वर्षातील पहिली हनुमान जयंती मंगळवारी म्हणजे 23 एप्रिल रोजी येणार आहे मित्रांनो। ह्या 23 एप्रिल रोजी आहे मित्रांनो मंगळवार। या मंगळवारी जी हनुमान जयंती जर आली ती खूप खूप शुभ असते मित्रांनो। खूप शुभ योगावर ही हनुमान जयंती म्हणजे मंगळवारी आलेली आहे, म्हणजे हा जन्म दिवस हनुमानजींचा जन्मदिवस म्हणजे मंगळवार आहे मित्रांनो। त्यामुळेच ही हनुमान जयंती मंगळवारी आली आहे, त्यामुळेच या शुभ वेळी, या शुभ घडीवर आपल्याला या शुभ वस्तू घरी आणायच्या आहे। बघा मित्रांनो, ह्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे। बघूया ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत। पहिली आवडती वस्तू जी आहे मित्रांनो, हनुमानजींना सर्वात जास्त आवडते ही वस्तू मित्रांनो, सर्वात जास्त आवडती वस्तू आहे म्हणजे गदा मित्रांनो। आपल्याला गदा आणायची आहे, ही गदा खूप शुभ आहे मित्रांनो। हे बघा, दुसरी वस्तू जी आहे मित्रांनो, हे बघा, हनुमान जयंतीच्या दिवशी घरी आपण माकडाची मूर्ती घरी आणायची आहे। बघा मित्रांनो, ही खूप खूप शुभ आहे। माकडाची मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे, म्हणजे पितळाची जर माकडाची मूर्ती आणली मित्रांनो ती तर खूप शुभ आहे। बघा, आणि कारण ते रामभक्त होते, हनुमानजी रामभक्त होते, म्हणूनच आपल्याला मूर्ती खूप शुभ आहे। म्हणूनच रावणासोबत त्यांनी युद्ध केलेले होते, तेव्हा जे वानर सेना होती, जे माकड सेना होती मित्रांनो, भगवान श्रीरामांना त्यांनी खूप साथ दिलेली होती। यामुळे त्यांनी आपल्या घरामध्ये माकडाची मूर्ती बसवणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो, आणि खूप फायदेशीर पण। असे केल्याने घरातील सर्व समस्या हळूहळू दूर होतील मित्रांनो, आणि आपले घर हळूहळू संतुष्ट होईल, हळूहळू घर आपले शांत होईल। बघा मित्रांनो, आणि तिसरी वस्तू जी आहे मित्रांनो, हे बघा, तिसरी वस्तू आपल्याला काय करायची आहे, हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला घरी आणायची आहे तिसरी वस्तू आहे कुऱ्हाड मित्रांनो। ही कुऱ्हाड आणणे देखील खूप शुभ आहे, म्हणजे या शुभ वेळेवर कुऱ्हाड आपल्याला तांब्यापासून बनलेली कुऱ्हाड घरी आणायची आहे। बघा मित्रांनो, कुऱ्हाड म्हणजे लाकडे झाडे तोडण्यासाठी आपण त्या कुऱ्हाड जी आहे तिचा आपण वापर करतो, ती कुऱ्हाड बघा मित्रांनो, ती तांब्यापासून बनलेली कुऱ्हाड पाहिजे मित्रांनो। आपल्याला लोखंडाची कुऱ्हाड नसताना आपल्याला तांब्याची कुऱ्हाड घरी आणायची आहे हनुमान जयंतीच्या दिवशी मित्रांनो। हे खूप अधिक चांगले आहे, अधिक शुभ आहे मित्रांनो। हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होईल, कुंडलीतील ग्रह दोषही दूर होतील मित्रांनो। जर तुम्हाला वास्तुदोषाचा जर त्रास असेल मित्रांनो, तर आपण हनुमानजी जयंतीच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे। बघा मित्रांनो, आणि आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो,
आपल्याला जर जास्तही हे बघा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे बघा. आणि चौथी जी वस्तू आहे हे बघा मित्रांनो, आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशी घरात दक्षिण दिशेला बसलेले असताना हनुमानजींची लाल कपड्यावर बसलेले आहे त्याची चित्र किंवा त्याचे फोटो, हनुमानजींचे चित्र किंवा फोटो लावल्याने नकारात्मकता दूर होते, सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये येत असते मित्रांनो. यामुळे घरामध्ये सुख शांती येते. म्हणजे लाल कलरचे जे बसलेले आहे हनुमानजी, त्यांचे फोटो किंवा त्यांची मूर्ती आपल्याला घरामध्ये ठेवायची आहे बघा मित्रांनो. दक्षिण दिशेला आणायची आहे बघा मित्रांनो. आपल्याला जर जीवनातील आपल्या जीवनामध्ये उत्साह नसेल, आनंद नसेल, आपल्याला ते आनंद आपल्याला मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे बघा. हवेत उडत आहे हनुमानजी, त्यांचे आपल्याला एक चित्र किंवा एक फोटो घरामध्ये आणायचे आहे. त्याचबरोबर करिअरमध्ये आपले प्रगतीसाठी हे चित्र घरात टांगावे मित्रांनो. आपल्या घरामध्ये किंवा करिअर आपल्या व्यापारामध्ये प्रगती होईल मित्रांनो. हे चित्र आपल्याला घरामध्ये टांगायचे आहे, म्हणजे घरामध्ये लावायचे आहे. हे बघा, असे मानले जाते की मित्रांनो, डोंगरावर असलेले हनुमानजी चित्र लावल्याने घरातील सदस्यांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. आपल्या घरातील सदस्यांचे धैर्य म्हणजे त्यांना धीर नसेल किंवा आत्मविश्वास नसेल तर आपल्याला काय करायचे आहे. हनुमानजी डोंगर त्यांच्या हातावरती आहे, ते हातावरती डोंगर आहे मित्रांनो, आणि त्यांचे ते फोटो आपल्याला घरामध्ये आणायचे आहे आणि लावायचे. आपल्या घरामध्ये सदस्यांचा आत्मविश्वास वाढेल, धैर्य त्यांची वाढेल मित्रांनो. आणि बघा, ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. वास्तुशास्त्रानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी प्रभू श्रीरामांच्या चरणी बसलेले, म्हणजे प्रभू श्रीरामांचे फोटो आहे, त्यांच्या चरणी बसलेले जे हनुमान आहे अशी यांचे चित्र किंवा यांचे फोटो आपण घरामध्ये लावायला पाहिजे मित्रांनो. आपण असे केले तर कुटुंबामध्ये प्रेम वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आपल्या कुटुंबामध्ये जर प्रेम नसेल मित्रांनो तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी काय करायचे आहे. प्रभू श्रीरामांच्या चरणी हनुमानजी बसलेले आहेत, त्यांचे फोटो किंवा त्यांची एखादी चित्र आपल्याला घरामध्ये आणून लावायचे आहे. आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये धार्मिक ते म्हणजे पूजापाठ करत नसेल, धार्मिक श्रद्धा त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे त्यांना वाटत नसेल, पूजापाठ करत नसेल, धार्मिक श्रद्धा जे त्यांच्या डोक्यामध्ये नसेल मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांना पूजापाठ आपल्याला लावायचं आहे. तर कुटुंबातील हनुमान जयंतीच्या ह्या पवित्र प्रसंगी, म्हणजे पवित्र हनुमान जयंती आहे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. करताना हे बघा, पूजा करताना हे बघा काय करायचं आहे. कुटुंबातील हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा करताना श्रीरामांचे जप करत आहे हनुमानजी, असे श्रीरामांचे जप करत आहे असे चित्र आपल्याला घरामध्ये लावायचे आहे. म्हणजे हनुमानजी रामांची पूजा करत आहे, जय श्रीराम असे करत आहे असे आपल्याला फोटो घरामध्ये लावायचे आहे. आपले घरातील सदस्य पूजापाठामध्ये त्यांचे मन लागेल मित्रांनो. बघा, धार्मिक पूजापाठ ते करतील. आपल्याला हे फोटो किंवा हे चित्र घरामध्ये लावायचे आहे मित्रांनो. व्हिडिओ थोडा मोठा झाला, याबद्दल थोडी माफी असावी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. बघूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.